तर कसे आहे मित्रांनो, नमस्कार. सत्यम पलकी. मी तुम्हाला आता 3 वनस्पती सांगणार आहे, की ज्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि पैसा येईल. मला पण या गोष्टीवर विश्वास नव्हता, पण मी स्वतः करून बघितल्यावर मला विश्वास झालेला आहे. चला मी तुम्हाला त्या 3 वनस्पती दाखवतो काय आहे. पहिली वनस्पती तर सगळ्यांच्या घरी राहते, ही बघू शकता तुम्ही. ही आहे तुळस. बघू शकता आमच्या घरी किती मोठे लावलेले आहे आम्ही. ही एक पहिली वनस्पती अशी आहे, की ज्यानी घर पवित्र राहतं. ही घरापाशी लावायची. इकडे बघू शकता किती मोठे झाड आहे इकडं. ही वनस्पती जर तुम्ही तुमच्या घरापाशी लावली तर तुमचं घर पवित्र होतं. श्री महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करते. आणि चला मी तुम्हाला दाखवणार आहे आता दुसरी वनस्पती. आणि ती दुसरी वनस्पती पाहण्या अगोदर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर. चला मी तुम्हाला ती आता दुसरी वनस्पती दाखवतो कोणती आहे. हे बघा इकडं पण आम्ही तुळस लावलेली आहे, म्हणजे डायरेक्ट आमच्या घरापाशी लावलेली आहे आम्ही. कारण की सुख शांती ना टिकून राहते आणि घरामध्ये डायरेक्ट श्री महालक्ष्मी प्रवेश करते. आणि ही आहे ती वनस्पती. याचं नाव आहे ब्रह्मकमळ. डायरेक्ट ब्रह्मदेव स्वतः घरामध्ये प्रवेश करते संध्याकाळच्या टायमाला. जर तुम्ही हे झाड लावलं तर, असं माझं म्हणणं नाही, असं महान पुरुषांचं म्हणणं आहे. आणि हे झाड मी लावलेलं आहे, हे बघू शकता. आणि तुम्हाला जर दुसरं झाड बघत नसेल तर थांबा, लगेच दाखवतो. पण याचे काही वैशिष्ट्य आहे. हे झाड असं आहे की या झाडाला त्याच घरी फुल येतं ज्या घरामध्ये भांडणं होत नाही, नाहीतर फुल येत नाही. याला मोठं फुल येतं सगळ्यात, म्हणजे असं डायरेक्ट ब्रह्मदेवासारखा अवतार त्याच्या फुलामध्ये दिसतो. आता माझ्याकडे ते फुल नाही म्हणून मी तुम्हाला दाखवणार नाही. मी तुम्हाला बादमध्ये दाखवतो. माझ्याकडे एक फोटो आहे त्याचा सॅम्पल म्हणून काढलेला. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे हे झाड. आणि आमची इथं तुळस लावलेली आहे. आता याला मंजुळा आलेला आहे. तर तुमच्या घरात पण आहे का तुळस, मला कमेंट मध्ये सांगा. हे झाडाचं फक्त पान शिलागतं, लागलं कोणला तर नेऊ शकता. आणि जर तुम्हाला या गोष्टीवर बिलकुलही विश्वास नसेल तर तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊ शकता, माझं काहीही म्हणणं नाही. पण जर तुम्ही या 3 वनस्पती लावल्या तर तुमच्या घरात सुख समृद्धी टिकून राहण्यास कोणीही रोखू शकत नाही. तर चला मी तुम्हाला आता एक शेवटची वनस्पती दाखवतो. आणि ती शेवटची वनस्पती अशी आहे, ती तुमच्या घराला सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी कोणीही काही करू शकत नाही. ती वनस्पती अशी आहे, जर तुमच्यावर काही जादूटोणा असो काही असो, म्हणजे लोक म्हणते आता विश्वास करते, मी करत नाही ते जादूटोणावर विश्वास. पण जर केला बी तर म्हणजे तुमचं काहीच करू शकत नाही घराला. हे बघा इकडे आमचं घर आहे आणि डायरेक्ट घराच्या समोर आम्ही लावलेले आहे. डायरेक्ट याला रोय म्हणतात. ही आता पांढरी रोय, रोय मध्ये 5-6 प्रकार असतात. तर ही आहे पांढरी रोय. ही तुम्ही बघू शकता इकडे अशा पद्धतीने आहे. आणि हिला फुलं येतात. आता हे फुलं नाही, ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा याला फुले नाही आता इथे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे याला फुल येते. पण तुम्हाला आता मी त्याचं सॅम्पल दाखवतो. फुल आता सध्या माझ्याकडे नाहीये, म्हणजे ही सगळ्यात मोठी रोय लावलेली आहे. तुम्ही बघू शकता ही रोय केवढं मोठं झाड झालेलं आहे या रोयचं. आणि हिचं हे बघा, ही पांढरी रोय आहे. अशा पद्धतीने याला फुल येते. बघू शकता तुम्ही केवढी मोठी झालेली आहे. तर अशा पद्धतीने हे 3 झाडं आहे, जर तुम्ही लावले तुमच्या घरापाशी सुख समृद्धी टिकून राहीन. हे असं माझं म्हणणं नाही, हे असं म्हणणं महान पुरुषांचं आहे. मी आता 2-4 महिने झाले असेल तेव्हा गेलो होतो त्या महान साधूकडे. तो महान साधू एवढा प्रसिद्ध आहे, जर त्याचं तुम्ही नाव जरी ऐकलं तुम्हाला हा मी जे व्हिडिओ पण बघितलेले आहे आणि खरंच चमत्कारी आहे. त्यांनी मला हे 3 रहस्य सांगितलेले आहे आणि मी हे लावलेले आहे. तर आता तुम्ही बघू शकता, म्हणजे घरामध्ये भांडणं होणार नाही. तुम्ही अगोदर ट्राय करा. ते असं पहिले का ॲडव्हर्टाइज ना, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, तसं तुम्ही पहिले लावून बघा. जर झालं आहे, नाहीतर तुम्ही डायरेक्ट ते काढून टाकू शकता. पण हे पवित्र झाड आहे हे असं माझं म्हणणं आहे आणि त्या साधूचं पण म्हणणं आहे. तर नमस्कार. आता इथं ब्लॉग आपला संपवतो आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.